अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे या प्रमुख मागणीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील मातंग समाजासह विविध वंचित समाज घटकांकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आंदोलनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होणार असल्याची आयोजकांनी माहिती दिली आहे। महाराष्ट्रात गेल्या 4 दशकापासून अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी संघर्ष सुरू आहे। या चळवळीचे प्रणेते लोकनेते स्वर्गीय मधुकरराव कांबळे आणि क्रांतीसूर्य स्वर्गीय बाबासाहेब गोखले यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या लढ्याला आज व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे। मात्र राज्यात अद्यापही अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू झाले नसल्याने अनेक उपेक्षित आणि वंचित समाज घटक विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। भारतीय संविधानाने अपेक्षित केलेले सामाजिक न्याय, समान संधी आणि समतेचा अधिकार प्रभावीपणे राबवण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे आंदोलन करण्याचे म्हणणे आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अनुषंगाने तातडीने आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करावे अशी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या या विराट आंदोलनासाठी मूर्तिजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये बैठका, जनजागृती मोहीम आणि नियोजन सुरू असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आम्हाला अधिकार दिला त्या अधिकारानुसार उपवर्गीकरण झालं पाहिजे। माननीय सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024ला जो निर्णय दिला तो ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी शासनाने करावी या विषयावर जो 7 तारखेला मोर्चा आयोजित केला आहे। तरी मूर्तिजापूरच्या वासियांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त मूर्तिजापूर शहरातून मातंग समाजाचे युवा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि मोर्चा हा यशस्वी करतील अशी मी विनंती करतो। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण त्या समानार्थ सर्व महिलांनी मूर्तिजापूरच्या आजूबाजूचे जितकेही खेडे आहे या सर्व खेड्यातून प्रत्येक खेड्यामधून 100 तरी लोक या मोर्चाला उपस्थित राहावे अशी कळकळीची विनंती आहे। सर्व महिलांनी पिवळ्या साड्या घालाव्या आणि जो आरक्षणाचा आपला जो मुद्दा परिमल भाऊ मांडत आहे त्यांना तुम्ही सर्व महिलांनी साथ द्यावी आणि त्या मोर्चाला सर्व कळकळीची विनंती आहे, सर्व महिलांनी उपस्थित राहावे। नवनवीन घडामोडीसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा।